आपल्याला असं वाटतं की एखाद्या रुग्णाचं डायलिसिस जर एकदा सुरू झालं तर मात्र डायलिसिस जन्मभर करावं लागेल, तर ही संकल्पना ऍक्च्युली चुकीची आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, खूप साऱ्या कारणांमुळे किडनी पूर्णपणे बंद पडू शकते, पण ती बऱ्याच वेळेला काही दिवसासाठी बंद पडू शकते. उदाहरणार्थ, ज्यांना शुगर आहे किंवा ब्लड प्रेशर आहे आणि कोणाला समजा इन्फेक्शन होत असेल, मग त्या इन्फेक्शनमुळे टेम्पररी पेशंट कम्प्लिटली अॅक्यूट रिनल फेल्युअर म्हणजे ARF म्हणजे किडनी पूर्णपणे बंद होऊ शकते, जिथे लघवी तयार होतच नाही किंवा अत्यंत कमी क्वांटिटी मध्ये किंवा मात्रामध्ये लघवी तयार होते. मग त्यावेळेला आपलं असं असतं की जे पण कारण आहे ज्याच्यामुळे किडनी पूर्णपणे बंद पडली, मग ते इन्फेक्शन असेल, शुगर्स खूप जास्त असतील किंवा हृदय फेल झाल्यामुळे किडनी बंद पडली असेल, तर ही जी कारण आहेत ती कारण ज्यावेळेस आपण ठीक करतो त्या वेळेच्या नंतर किडनी पूर्ववत काम करू शकते. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की जर काही कारणास्तव किडनी अचानक बंद पडलेली असेल आणि किडनी अगोदर जर व्यवस्थित काम करत असेल, म्हणजे लघवी व्यवस्थित येत असेल, तर चान्सेस खूप जास्त असतात की डायलिसिस, एक डायलिसिस, 2, 3, 4 असे काही वेळेला डायलिसिस लागू शकतं. पण काही दिवसाच्या नंतर सहसा 1-2 आठवड्यांमध्ये किडनी परत पहिल्यासारखं काम करायला लागू शकते आणि नंतर मग मे बी डायलिसिस करायची गरज पडू नाही पण शकत. त्याच्यामुळे एकदा डायलिसिस सुरू झालं याचा अर्थ आहे की आता जन्मभर डायलिसिस करावंच लागेल, ही जी धारणा आहे ती मात्र चुकीची आहे.